नमस्कार मित्रांनो, मी आशिष कोंगळेकर. बरेचदा आपल्या घरामध्ये काहीतरी कारणास्तव एखादा न सोललेला शहाळासारखा नारळ आपल्या घरी येतो आणि नारळाची शेंडी न सोलता येत असल्यामुळं तो राहून जातो तसाच. आणि अशा प्रकारे मग तो कुठेतरी बाल्कनीत ठेवला जातो, कुठेतरी टेरेसवर राहतो आणि तो वाळून जातो. आणि मग कालांतरानं आपण तो कुठेतरी कचऱ्यात टाकून देतो. आमच्याकडे देखील असाच हा नारळ होता आणि मग त्याचं काय करावं असा मी विचार करत एकदा मी सहज त्याला असा थोडासा पांढरा रंग त्याला लावला आणि गंमत म्हणून परत त्याला हिरवाही रंग अशा प्रकारे लावून तो रंगवला. आणि मग त्याच्यावरती आणखीन काय चित्रकला करता येते का असा प्रयोग करत करत आता छानपैकी हा इथं असा मी त्याचं छान मी बेडूक तयार केला आहे त्याचा. आणि तो छान प्रकारे आमच्या आता तो एका कुंडीमध्ये माझ्या घराची शोभा वाढवत बसला आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे पण कधी जर असा एखादा नारळ असेल तर तो कुठेही कचऱ्यात न टाकता असा तुम्ही त्याचा तुमच्या घरामध्ये शोसाठी उपयोग करून घेऊ शकता. म्हणजे कचराही होणार नाही आणि निसर्गानं तयार केलेल्या वस्तूचा उपयोग पण छान होईल. धन्यवाद.